सजयति सुन्दरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा सर्वनिर्वतमसां राशिन्नाशयति विघ्नानां वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवानीतिर्मतिर्मम ध्यायेदाजान् बाहुं धृतशतधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकन्दरस्पर्धनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीतामुखकं नमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमृजटामण्डलं रामचन्द्रं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वारयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पंचवक्त्रं महाभीमं त्रिपञ्चनयनैर्युतं दशभिर्बाहुभिर्युक्तं सर्वकामार्थसिद्धिदं यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नवतराक्षसान्तकम् या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः माणिक्यवीणामुपलालयन्तीं मदालसां मञ्जुलवाग्विलासां माहेन्द्रनीलद्युतिकोमलाङ्गीं मातङ्गकन्यां मनसा स्मरामि चतुर्भुजे चन्द्रकलावतंसे कुचोन्नते कुङ्कुमरागशोणे कुण्डरे क्षुपाशाङ्कुशपुष्पबाणहस्ते नमस्ते जगदेकमातः नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकासारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ। श्री गुरुदत्तधाम श्री क्षेत्र गोंदी आयोजित देवर्षी नारद व्याख्यानमाला या व्याख्यानामध्ये संत साहित्यातील कीर्तन भक्ती या विषयांतर्गत श्री समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली कीर्तन भक्ती हा विषय आज माझ्याकडे प्रतिपादनासाठी प्राप्त आहे। सज्जन हो, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात कीर्तन भक्तीचं स्थान हे अनन्यसाधारण आहे। मानवी जीवनात दया, दाक्षिण्य, परोपकार, समता, बंधुता, एकता या जीवनमूल्यांचा विचार हा आचार संपन्न व्हावा आणि मनुष्य हा आचारे विचारे पैलपार पावावा यासाठी महाराष्ट्रीय संतांनी कीर्तन भक्तीचा वापर करून धर्मजागरणाचं अत्यंत मोठं एक काम उभं केलं। कारण खरं पाहायला जाल तर कीर्तन भक्तीमध्येच मानवाला महामानव बनवण्याची अफाट अशी अपूर्व अशी शक्ती आहे। कीर्तन भक्तीतील ही अपूर्व अशी शक्ती, अफाट अशी शक्ती संतांनी ओळखली आणि या शक्तीचा उपयोग त्यांनी व्यष्टी आणि समष्टीच्या ऐहिक व पारलौकिक कल्याणासाठी करून घेतला। नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, रामदास, तुकारामादी संतांनी ममतेच्या तीरावर समतेचं नंदनवन उभं केलं ते याच कीर्तनाच्या माध्यमातून असं म्हणायला हवं। गरीब श्रीमंत, उच्च नीच, ब्राह्मण अंत्यज अशा विकारांच्या आणि अहंकाराच्या तटभिंती उखडून टाकल्या आणि भागवत धर्माच्या ध्वजाखाली सर्व अबालवृद्धांना, सर्वांना, सर्व लोकांना एकत्र आणलं। देव हा फक्त देवळापुरता मर्यादित नसून तो
तुमच्यात आणि माझ्यात आहे. जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. सर्वांतर्यामी तोच परमेश्वर भरून आहे. तर मग द्वेष, वैरभाव, अपपर भाव कुणाचा करायचा, कशासाठी करायचा, का करायचा? आपल्या हृदयस्थ असणाऱ्या ईश्वराला, परमेश्वराला हे पटेल का? असा मौलिक विचार कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी, मला वाटतं, सर्व समाजासमोर रुजवला. हा विचार रुजवण्यामध्ये कीर्तन परंपरेचं स्थान हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आज अनेक मनोरंजनाची साधनं येऊन देखील आजच्या काळात कीर्तन भक्तीचं स्थान हे आढळच आहे असं म्हणायला हवं. कारण रंजनाची अनेक साधनं आली तरी ही रंजनाची अनेक साधनं मानवी मनाला विकाराकडे, अधर्म आणि अनितीकडे, भोगवादाकडे, दुराचाराकडे प्रवृत्त करतात असं मला वाटतं. त्यामुळं रंजनाची इतकी प्रचंड साधना असताना देखील कीर्तन भक्तीचं महत्व हे यत्किंचितही कमी झालेलं नाही. आणि याचं एकमेव कारण असं की कीर्तन भक्तीमध्ये माणसातील देवत्व जाग करण्याची एक प्रकारची अमर्याद अशी शक्ती आहे. वर्तमान युगात अविचारी धनिकांची आणि अविवेकी माणसांची संख्या बळावत आहे. त्यातून चंगळवादानं एक उग्र रूप धारण केलंय. संयमाचा त्याग करून स्वैराचाराकडे धाव घेणारा हा प्रवास जर असाच दिवसेंदिवस सतत अव्याहतपणे जर चालू राहिला तर मला वाटतं या नंदनवनाचं रणकंदन व्हायला फारसा वेळ लागणार नाही. अशा अस्थिर आणि भयावह परिस्थितीत संतांचा समाजाला भगवा ध्वज हातात घेऊन टाळ चिपळ्यांच्या निनादात कीर्तन करण्याचा हा जो एक सल्ला आहे तो अत्यंत मौलिक असा आहे असं मला वाटतं. याच कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी समाजाला जीवनमूल्यांचं भान देण्याचं कार्य, फार मोठं कार्य घडवून आणलंय. दुरितांचं तिमिर गेलं पाहिजे, स्वधर्माचा प्रकाश सर्वत्र पसरला पाहिजे. आणि हे करण्यासाठी मला वाटतं कीर्तन भक्ती इतका दुसरा अजोड किंवा दुसरा व्यापक असा मार्ग मला तरी कुठला दिसत नाही. त्यामुळं जवळपास सर्व संतांनी या कीर्तन भक्तीचं महत्व, महात्म्य आपापल्या परीनं वर्णन केलंय. संतांच्या शब्दप्रमाणांचा जर आपण विचार केला तर या कीर्तनाचं अगाध असं सामर्थ्य आपल्या सर्वांच्या, मला वाटतं, लक्षात येईल. विहित आचरण करून परमेश्वराकडं किंवा ईशतत्वाकडं जाण्याचा सोपा सोपान म्हणजे कीर्तन. कदाचित आज कुणाला सहज अशी शंका निर्माण होईल की आज तर आजच्या काळात 21व्या शतकात आपण जगत आहोत. आज ज्ञानविज्ञानाच्या कक्षा इतक्या प्रचंड रुंदावल्या आहेत. या ज्ञानविज्ञानाच्या साहाय्याने जर समाजधारणेचं मूल्य साध्य होणार असेल तर कीर्तन परंपरेची आवश्यकता काय? किंवा या वैज्ञानिक प्रगतीच्या युगात, या वैज्ञानिक प्रगतीच्या काळात अध्यात्मवादाचा हा पुरस्कार कीर्तन परंपरेच्या किंवा कीर्तन परंपरेचा हा पुरस्कार कशासाठी? तर दृष्टी ही फक्त अध्यात्माने सुधारली जाते. सृष्टी सुधारण्याचं काम जरी विज्ञान करत असेल तरी दृष्टी सुधारण्याचं काम हे फक्त आणि फक्त अध्यात्म करतो. कारण तो अध्यात्माचाच विषय आहे.
आणि याच अध्यात्माचे संस्कार माणसाच्या अंतरंगात करण्याचं कार्य हे कीर्तन संस्थेचं आहे, कीर्तन परंपरेचं आहे असं मला वाटतं. कीर्तन भक्तीतून हाच विचार जनमनात जनमानसात रुजवण्याचं काम आपल्या संत महंतांनी शतकानुशतक केलं. ज्या काळात आजच्या सारख्या गल्ली बोळात किराणा दुकानं उघडावीत इतक्या शिक्षण संस्था नव्हत्या, सर्वांना ज्ञानप्राप्तीचा अधिकार नव्हता, ज्ञानाची कवाडं सगळ्यांसाठी खुली नव्हती, तेव्हा रामायण, महाभारत, श्रीमद भागवत अशा दुर्बोध ग्रंथातील सुबोध अशा कथा अबालवृद्धांच्या तोंडी ज्या काही रुजल्या गेल्या त्याचं एकमेव कारण मला वाटतं ही कीर्तन परंपरा, ही कीर्तन संस्था हीच आहे. या मानवी मनावर नैतिक मूल्यांचे संस्कार कोरले गेले ते फक्त या कीर्तनाच्या माध्यमातूनच. मग ते चाफेकर बंधूंच्या मनावर देशभक्तीचे संस्कार असो किंवा महात्मा गांधींच्या मनावर सत्य तत्वांचे संस्कार असो, हे कोरले जाण्याचं एकमेव कारण होतं ते म्हणजे आमची ही अत्यंत प्रभावी, अत्यंत अफाट आणि अमर्याद अशी ताकदीची कीर्तन संस्था. त्यामुळे या कीर्तन संस्थेच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न करणं, ही कीर्तन परंपरा जपणं आणि काही अंशानं तिच्यावर आलेली मरगळ दूर करणं ही मला वाटतं आजच्या काळाची नैतिक गरज आहे. काय होतं की देवर्षी नारद महाराजांची ही जयंती साजरा करण्यामागचं एकंदर जर आपण कारण पाहाल, उद्देश पाहाल त्याच्या मागचा, तर आपल्या लक्षात येईल की देवर्षी नारद महाराज हे या कीर्तन भक्तीचे आद्य आचार्य म्हणून गणले जातात. कीर्तनाची सुरुवात कोणापासून तर देवर्षी नारदांपासून. आज जाता जाता आपल्या समोर काही गोष्टी बोलायच्या वाटतात त्या अशा की हिरण्यकश्यपू नावाच्या असुराची पत्नी जेव्हा गर्भवती होती, ती गर्भवती असताना काही काळ ती देवर्षी नारदांच्या आश्रमात राहिली होती आणि तिथेच तिच्या त्या गर्भावर भगवत भक्तीने एक प्रकारचं गारुड घातलं. भगवत भक्तीचे संस्कार तिच्या त्या गर्भावर झाले आणि नंतर तिच्या पोटी जो पुत्र आला, ज्याला आपण भक्तराज प्रल्हाद या नावानं ओळखतो, तो त्या संस्कारांमुळे, त्या भगवत भक्तीच्या संस्कारांमुळे तो फार मोठा भगवत भक्त निपजला, भक्तराज या पदाला पोहोचला. आपली पत्नी नारदांच्या आश्रमात राहिली ही गोष्ट हिरण्यकश्यपूलाही चांगली ठाऊक होती, पण तरीही त्याबद्दल त्यानं कधी कसली शंका घेतली नाही. वास्तविक पाहायला गेलं तर तो असुर होता, राक्षस होता, तामसी वृत्तीचा त्याच्यात अधिक प्रभाव होता, पण तरी तू त्याच्या आश्रमात का राहिलीस वगैरे प्रश्न त्यानं कधी त्याच्या त्या पत्नीला, त्याच्या त्या स्त्रीला विचारले नाही. हे सांगण्यामागचं कारण असं की असे प्रश्न त्याने विचारले नाहीत, हे आमच्या नारदांच्या चारित्र्याचं एक प्रकारे उत्तर आहे असं म्हणायला हरकत नाही. नारदांच्या चारित्र्याच्या बाबतीत हा प्रश्नच उद्भवत नाही, हा बिलकुल प्रश्न उद्भवत नाही. त्यांच्या चारित्र्याचा विषयच नाही. राक्षसांनी पण विश्वास ठेवावा असं आमच्या नारदांचं चारित्र्य, पण तेच आमच्या आजकालच्या सिनेमा आर्टिस्टनी सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली आणि टीव्ही वाल्यांनी TRPच्या नावाखाली डागाळावं, हे आजच्या या राक्षसांचं दुर्भाग्य. दुर्दैवानं
आमची ही इतकी मोठी दैवत आमच्या सवंग अशा तमाशेवाल्यांनी आणि स्वतः अत्यंत भ्रष्ट असणाऱ्या अशा सिनेमातील नटनट्यांनी अगदी कलंकित, कलुषित आणि विदूषकासारखी रंगवली. म्हणजे ज्यांची अक्कल किंवा ज्यांची बुद्धी विकल आहे अशा लोकांचे हे धंदे आहेत. ज्यांची अक्कल इयत्ता दुसरीतल्या तिसरीतल्या नापास झालेल्या मुलांनी इतकी सुद्धा नाही अशा लोकांनी एखाद्या विद्वान प्राचार्याचं सोंग आणायचं आणि आमच्या या महान दैवतांवर वाटेल ते संवाद रचायचे, वाटेल त्या कमेंट करायच्या, वाटेल ती टीका करायची. इतका भिकार उद्योग आज कलेच्या माध्यमातून आणि कलेच्या नावाखाली चाललाय असं मला वाटतं. यांची बुद्धी आणि यांचं सर्वस्व यांनी विकलेलं आहे. त्यामुळं यांना कधी नारदही कळणार नाही आणि त्यांची योग्यताही कळणार नाही. पण किमान आपल्या घरातल्या पोरांनी तरी जर कधी नारदांवर टीका केली किंवा आपले देव, देवांचे राजे, ऋषीमुनी, पुराणातील व्यक्तिरेखा यांची निंदा केली, यांची चेष्टा केली, यांच्यावर टीका केली, तर त्या दिवशी आपण कमीत कमी जेवू नका. कारण या मुलांनाही कळायला हवं की मी आज नारदांची चेष्टा केली त्यामुळं माझे आईवडील जेवले नाही. कारण त्यांचं जेवण बंद करण्याची आज आपली शक्ती नाही, पण कमीत कमी स्वतः आपण जेवण बंद करू शकतो. की आज आमच्या हातून हे फार मोठं पाप घडलं म्हणून. देवादिकांची चेष्टा करणं, निंदा करणं हे जसं पाप आहे तशीच ती ऐकून घेणं हे त्याहून मोठं पाप आहे. उगा आपलं कोणत्याही सोम्या गोम्यानं उठायचं आणि म्हणायचं नारद असे होते, तसे होते, कळीचे होते, कोणत्याही एखाद्या भिकारचोट राजकारण्याशी नारदांची तुलना करायची. तसंच कोणत्याही एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्यानं उठायचं, कीर्तनकाराला दम भरायचा, नारदांच्या त्या पवित्र गादीवर बुटा खेटरासहित येऊन उभं राहायचं. एवढे आमचे नारद रस्त्यावर पडलेले नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळं नारद काय होते, नारदांची कीर्तन भक्ती काय होती हे जाणून घेण्याचा प्रयत्न मला वाटतं प्रत्येकानं करणं आज खूप गरजेचं झालंय. काय माहितीये का की आपण जोपर्यंत हे असे नारद जयंतीचे कार्यक्रम करून नारदांबद्दलची साक्षरता लोकात आणणार नाही तोपर्यंत कलेच्या नावाखाली असले भिकार उद्योग सर्रास चालू राहणार. त्यामुळं आज श्री गुरुदत्तधाम श्री क्षेत्र गोंदी यांनी हा जो उपक्रम हाती घेतलाय तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे, अत्यंत आचरणीय असा उपक्रम आहे असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे असे कार्यक्रम हे घडले पाहिजे. असो, विषयाची प्रस्तावना बरीच झाली. आजचा माझा विषय असा आहे की संत साहित्यातील कीर्तन भक्ती यामध्ये भागवत धर्मातलं जे संत पंचक आहे, संत नामदेव महाराज, संत ज्ञानदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत रामदास स्वामी आणि संत तुकाराम महाराज, या संत पंचकातील अर्थातच मी स्वतः रामदासी असल्यामुळं श्री गुरुदत्त धामनी माझ्याकडे आज श्री समर्थांनी सांगितलेली कीर्तन भक्ती हा विषय सोपवलाय. माझ्या अल्पमतीनं आणि समर्थ जशी बुद्धी घालतील तसं या एकंदर या विषयावर चिंतन मांडण्याचा, एक विचार मांडण्याचा प्रयत्न करूया. श्री समर्थ रामदास स्वामींनी श्रीमद ग्रंथराज दासबोधात कीर्तन भक्तीविषयी स्वतंत्र असे 3 समास रचले. दशक 4 समास 2, दशक 14 समास 4 आणि 5 असे हे 3 समास आहेत. याच सोबत संपूर्ण दासबोधामध्ये अनेक ठिकाणी अनेक ओव्यांच्या माध्यमातून श्री समर्थांनी या कीर्तन भक्तीचं
एकंदर महत्व आपल्या समोर, तुमच्या आमच्या समोर अनेक वेळेला दाखवून दिलंय. एकंदर महत्व अनेक वेळेला पटवून दिलंय, सांगून दिलंय. श्रवणात निश्चय झाल्यानंतर सगुण आणि निर्गुणासंबंधी पुन्हा पुन्हा ऐकत राहणं, सांगत राहणं, त्याचा प्रचार आणि प्रसार करीत राहणं, हे कीर्तनाचं स्वरूप श्री समर्थ रामदासांना अपेक्षित आहे. या ठिकाणी श्री समर्थांनी सांप्रदायिक कीर्तनावर भर दिलाय आणि त्यासंबंधी काही मार्गदर्शक तत्व आपल्याला घालून दिली आहेत. सांप्रदायिक कीर्तन परिणामकारक होऊन त्यामुळे स्वतःला आणि श्रोत्याला एका मोठ्या आध्यात्मिक उंचीवर नेण्यासाठी कीर्तनाची एक अख्खी रचना कशी असावी हे श्री समर्थांनी अत्यंत प्रभावीपणे आपल्या या ग्रंथात नमूद केलंय. सगुणाची चरित्र सांगावीत, बोलणं शास्त्रशुद्ध असावं, भरपूर पाठांतर करावं, पदांचे निरनिराळे अर्थ आपल्याला सांगता यावे, तीच कथा करण्यासाठी कंटाळा करू नये, इत्यादी अनेक अशी तत्व आपल्याला श्री समर्थ या दासबोधातून, या समासाच्या माध्यमातून सांगतात. मला वाटतं दासबोधात कीर्तन भक्ती या समासात कीर्तनाची एक अख्खी आचारसंहिताच श्री समर्थांनी आपल्या समोर मांडली. प्रत्येक कीर्तनकारानं ती जरूर अभ्यासावी अशीच आहे. कीर्तनाचं श्रेष्ठत्व वर्णन करताना श्री समर्थ रामदास असं म्हणतात की कलौ कीर्तन वरिष्ठ, जेथे होय ते सभा श्रेष्ठ, नाना संदेह नष्ट श्रवणे होय. की कलियुगात कीर्तन भक्ती हा हरिप्राप्तीचा राजमार्ग सांगितलेला आहे. कलौतद हरि कीर्तना, कलौ कीर्तन वरिष्ठ. त्यामुळे कीर्तनात नामघोष असायला हवा, समयोचित हावभाव असायला हवे, नृत्य नाट्याचा जल्लोष उडवून द्यायला हवा आणि तालबद्ध असं संगीत गाऊन कीर्तनात रंग भरायला हवा. शृंगार रसासोबतच अनेक रसांचा, नव्हे नव्हे सर्व रसांचा समावेश हा कीर्तनात असला पाहिजे. फक्त शृंगार रसाचा वापर किती करावा याचं तारतम्य कीर्तनकारानं बाळगायला हवं. आता प्रत्येक ओवीचा स्वतंत्र असा अर्थ आपल्या समोर मांडण्यापेक्षा एकंदर आपण सर्वार्थानं जशा ओव्या समर्थांनी दिलेल्या आहेत तसा त्याचा अर्थ बघण्याचा प्रयत्न करणार. आता शृंगार रसाचा जेव्हा विषय येतो तेव्हा श्री समर्थांनी यावर बराच खल केला आहे. समर्थांनी सांगितले की शृंगार रसाचा अतिवापर कीर्तनकारांना करता कामा नये. त्याचसोबत स्त्रियांचं वर्णन हे कीर्तनाच्या त्या गादीवर, नारदांच्या त्या पवित्र गादीवर कीर्तनकाराकडून होता कामा नये. यामुळे काय होतं तर कीर्तनकाराची स्वतःची ही चित्तवृत्ती ही चाळवली जाते आणि सोबतच श्रोत्यांचाही एक कल हा विषयाकडे नेला जातो. आपण कीर्तन ऐकतो कशासाठी तर मन हे विषयापासून परावृत्त व्हावं आणि भगवंताच्या किंवा भगवतचरणी लीन व्हावं हा कीर्तनाचा मुख्य आणि प्रधान हेतू असतो. पण असं जर स्त्रियांचं वर्णन, शृंगार रसाचा वापर या कीर्तनाच्या गादीवर झाला, या पवित्र नारदांच्या गादीवर झाला कीर्तनकाराकडून, तर यामुळे नको तो विषय श्रोत्यांच्या आणि त्या कीर्तनकाराच्या मनात निर्माण. समर्थांनी सांगितलेली आचारसंहिता जर आपण सांभाळली तर मला वाटतं अशी नाचक्की कधी आपल्या या
कीर्तन संप्रदायावर येणार नाही. पण लोकांना आजकाल श्री समर्थ रामदास स्वामींचं भलतंच वावड आहे. मला वाटतं ते एका मर्यादित लोकांपर्यंत नाही तर ते सर्वत्र आहे. म्हणजे राजकारण्यांना वावड आहे, कीर्तन क्षेत्रातल्या अनेक संप्रदायांना वावड आहे, अनेक इतर जातीतील लोकांना वावड आहे. आणि हे विनाकारण आहे. यामागे मला वाटत नाही की फारसं काही त्यामागे ठोस कारण आहे. ती कदाचित असतीलही, पण त्याची चर्चा करण्याची ही जागा नाही. त्यावर कधी श्री गुरुतत्वधामनी परत संधी दिली तर त्यावर स्वतंत्र विषय चिंतन मांडण्याचा निश्चित प्रयत्न करेल. असो, तर श्री समर्थांनी कीर्तनाची ही एक आचारसंहिताच आपल्याला घालून दिली. मला वाटतं तिचा जर आपण नीट सखोलपणे अभ्यास केला तर एक वेगळा आणि अत्यंत उत्तम सत्वगुणी असा कीर्तनकार तयार होईल. कीर्तनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, नीती, न्याय, धर्म, ब्राह्मण्य. आता ब्राह्मण्य म्हणजे ब्रह्मविद्या या अर्थानं श्री समर्थांना इथं अपेक्षित आहे बरं का. पण ब्राह्मण्य म्हणलं की बऱ्याच जणांची टाळकी सरकतात. पण त्याच्या मागे संतांना त्या शब्दाच्या मागे कोणता अर्थ अपेक्षित आहे इथपर्यंत आपण पोचायला हवं. त्यासाठी वरवर शब्द ऐकून त्यावर आपल्या अकलेचे तारे तोडण्याआधी संतांनी तो शब्द कोणत्या अर्थानं वापरलाय ह्याचं थोडं सखोल चिंतन करा आणि मग त्याच्यावर आपली प्रतिक्रिया द्या, असं माझं सर्वांना एक नम्र निवेदन आहे. तर कीर्तनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, नीती, न्याय, धर्म, ब्राह्मण्य म्हणजे ब्रह्मविद्या, गुरुपरंपरा या सगळ्यांचं तर्कसंगत संरक्षण केलं पाहिजे असं श्री समर्थ रामदास आपल्याला सांगतात. कीर्तन झाल्यानंतर श्रोता संशयात पडेल किंवा त्याचं समाधान बिघडून जाईल असं कीर्तन करू नये. कीर्तनकार हा अनुभवी, प्रसंगावधानी, नम्र आणि वादपटू असला पाहिजे. मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपणा सर्व विषय, चौथा अत्यंत साक्षेपान फेडावे नाना आक्षेप. म्हणजे श्री समर्थ संप्रदायात अर्थात रामदासी संप्रदायात ही जी चतुसूत्री समर्थांनी सांगितली आहे, या चतुसूत्रीत सर्वात मुख्य स्थान श्री समर्थांनी कशाला दिलं असेल तर ते कीर्तनाला दिलं आहे, हरिकथेला दिलं आहे. मुख्य ते हरिकथा निरूपण. हरिकथा निरूपण म्हणजेच कीर्तन. संप्रदायाच्या 20 लक्षणांकडे आपण जेव्हा बघू तेव्हा पहिले ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते सांगणे अर्थांतर असं श्री समर्थ म्हणतात. ही समर्थ संप्रदायाच्या किंवा रामदासी संप्रदायाची 20 महत्वाची लक्षणे आहेत. यातही तिसरे ते सांगणे अर्थांतर यातून श्री समर्थांना कीर्तन भक्ती हीच अपेक्षित आहे. म्हणजे जर आपण थोडा सूक्ष्म विचार करायला लागाल तर श्री समर्थांच्या विवेचन शैलीचं एक खास वैशिष्ट्य तुमच्या लक्षात आणून देतो. ते असं की अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोनही बाजू श्री समर्थांनी अत्यंत प्रभावीपणे मांडलेल्या आहेत. म्हणजे कीर्तनकारांसाठी आजच्या भाषेत सांगायचं तर डूज अँड डोंट्स हे श्री समर्थांनी मला वाटतं 450 वर्षापूर्वी कीर्तनकारासाठी सांगून ठेवलेले आहे. याचं जर प्रॉपर अध्ययन झालं असतं तर आज मध्ये मध्ये कीर्तन क्षेत्रावर ही जी एक प्रकारची मरगळ येते किंवा अनेक कीर्तनकार हे जे आपल्या एकंदर वागण्यापासून ढळतात, चळतात, हे झालं नसतं असं मला वाटतं. श्री समर्थांनी कीर्तनकारासाठी हरिदास असा शब्द प्रयोग केलेला आहे, असा शब्द वापरलेला आहे. आता हा हरिदास कसा असला पाहिजे आणि कसा नसला पाहिजे या दोन्हीच आहे. मी तुम्हाला सांगितलं अनुकूल आणि प्रतिकूल या दोनही बाजू अत्यंत परखडपणे समर्थांनी सांगितलेल्या आहेत.
त्यांच्या विवेचन शैलीचं ते वैशिष्ट्य आहे. तर हा हरिदास कसा असावा आणि कसा नसावा याचंही परखड मत समर्थांनी सांगितलं. कीर्तनकार हा निस्पृह असला पाहिजे, तो लोभी नसला पाहिजे किंवा व्यावसायिक नसला पाहिजे. नाहीतर काय होतं, पैशांसाठी लोक खुश व्हावेत म्हणून तो आध्यात्मिक विचार तशाच पद्धतीने मांडत राहतो की ज्यातून लोकांना आनंद मिळेल, लोक खुश होतील. त्यामुळे तो सर्वप्रथम तो निस्पृह असला पाहिजे, लोभी नसायला हवा, व्यावसायिक नसायला हवा. दुर्दैवानं काय झालंय, आजकाल कीर्तनकार हा व्यावसायिकच झालाय किंवा कीर्तनाकडे व्यवसाय म्हणूनच पाहिलं जातं. म्हणजे परमेश्वर सत्य आहे आणि जग मिथ्या आहे हे सांगण्यासाठी जर एखादा महाराज, एखादा बुवा 50,000 रुपये घेत असेल तर त्याचं सांगणं किती मिथ्या आहे याचा मला वाटतं विचार व्हायला हवा. काय होतं, अशी जी ही मंडळी आज समाजात बेबाकपणे वावरत आहे त्यामुळे काय होते, अखंड संप्रदायावर एकंदर एक चिखलफेक करण्याची संधी समाजाला मिळते. आता परवा ते 40 गावचं जे प्रकरण झालं, तो पोलीस अधिकारी नारदांच्या पवित्र गादीवर बुटासहित आला, कीर्तनकाराला त्यानं दम भरला. ही एवढी बिशाद, एवढा माज का वाढतो? कारण कीर्तनकार वागताना चुकतो. समर्थांनी घालून दिलेली आचार पद्धती जर तुम्ही सांभाळा तर मला वाटतं कधीही अशी नाचक्की सहन करण्याची वेळ कीर्तनकारावर येणार नाही. पण जिथं समर्थांचा तिटकार आहे तिथं त्यांची आचार पद्धती आम्ही कधी लक्षात घेणार आणि समर्थ कधी अभ्यासणार. पण समर्थ सांगताना सांगतात की कीर्तनकार हा कसा असावा, हरिदास हा कसा असावा, तो लोभी नसावा, व्यावसायिक नसावा, तो निस्पृह असला पाहिजे. मन ठेवून ईश्वरी जो कोणी हरिकथा करी तोची ये संसारी धन्य जाणा, असं श्री समर्थ म्हणतात. कीर्तनकार साधक तरी असावा किंवा सिद्ध तरी असावा. कीर्तन करणं हे त्याचं व्रत असावं, व्यवसाय नसावा. म्हणजे काय, तर कीर्तन हे मिशन घेऊन त्यानं चाललं पाहिजे, प्रोफेशन म्हणून. त्याच्या दृष्टीनं ईश्वर प्राप्तीचा मार्ग किंवा ज्ञानोत्तर कर्म याचा अर्थ कीर्तन असलं पाहिजे. त्यामुळे कीर्तनकार हा फक्त साहित्यिक नसावा किंवा फक्त कलावंत नसावा. अनेक जण कीर्तनाला कला देखील म्हणतात. कीर्तन ही कला सुद्धा आहे, भक्ती तर आहेच आहे. प्रथम कीर्तन ही भक्ती आहे. पण अनेक जणांचं असं मत आहे की कीर्तन ही कला आहे. ठीक आहे, आपण त्यांच्याही मताचा अनादर करता कामा नये. कीर्तन ही कला आहेच, पण कीर्तनकार हा कलावंत नसावा, लक्षात घ्या. कारण साहित्यिकाचं लग्न हे प्रसिद्धीशी आणि कलावंताचं लग्न हे पैशाशी लागतं. दोघांनाही प्रसिद्धी आणि पैसा मिळतो, पण ते कायमचे परमेश्वराला मुक्तात. कीर्तन जेव्हा आपण बघतो कीर्तनाकडे, तेव्हा कीर्तनामध्ये भगवत महात्म्य वाढवणं हा प्रमुख हेतू असायला हवा, हा मुख्य हेतू असायला हवा. कीर्तन हा कीर्तनकाराच्या जीवनाचा भाग असावा, अभिनयाचा भाग नसावा. त्यामुळं जर कीर्तनकार हा कलावंत असेल तर तो स्वतःचं महत्व वाढवत राहील. उत्तम वक्तृत्व, उत्कृष्ट अभिनय, नृत्य आणि गायनाची जोड या गोष्टी कीर्तनात अत्यावश्यक आहे. पण त्याचं स्थान हे ईश्वर प्रेमाच्या तुलनेनं मला वाटतं गौण असलं पाहिजे, असं समर्थांनी सांगितले. कारण एका उदाहरणाने तुम्हाला ही गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न माझा आहे की आपण जर कुणाकडे जेवायला गेलो तर त्या जेवणात पक्वान्न कसं झालं हे आपण पाहतो. पक्वान्न जेवणात महत्वाचं असतं. भाजी, आमटी, कोशिंबीर, चटणी हे सगळे पदार्थ गौण असतात. पक्वान्नाला एक महत्व असतं. त्याचप्रमाणे कीर्तनकारानं कीर्तनात अभिनय, संगीत
वक्तृत्व या गोष्टी मला वाटतं थोड्या बाजूला ठेवल्या तरी चालतील, पण ईश्वर प्रेम वाढवणं, भगवत प्रेम वाढवणं हा त्याच्या कीर्तनाचा प्रधान हेतू असला पाहिजे असं श्री समर्थ सांगतात. कलावंत हा कसा असतो तर नेहमी त्याचा प्रयत्न असा असतो की कॅमेरा हा माझ्या भोवती फिरला पाहिजे किंवा फिरायला हवा. त्यामुळे बरेचदा परमेश्वर काय करतो, अशी कला देऊन त्याला स्वतःपासून दूर करतो. सिद्धी प्राप्त झाल्यानंतर भक्त जसा भगवंताला अंतरतो, वंचित होतो, तसाच प्रसिद्धी आणि कला प्राप्त झाल्यावर कीर्तनकार हा भगवंताला, कलाकार हा भगवंताला वंचित होतो. लोक कीर्तनात संगीत लक्षात ठेवतात, कीर्तनकाराचा अभिनय लक्षात ठेवतात आणि बाकी भगवंताला किंवा देवाला किंवा ईश्वर प्रेमाला विसरून जातात. आता मला सांगा, मनाचे श्लोक रामदासांचे का वाडकरांचे, पसायदान लताजींचं का ज्ञानेश्वरांचं, अणू रेणू ठोकळा हा अभंग तुकारामांचा का भीमसेनजींचा, या गोष्टींचा मला वाटतं आपण विचार करायला हवा. संतांच्या उपदेशातील आशय महत्वाचा का अभिव्यक्ती महत्वाची, हे ज्याचं त्यानं ठरवायला हवं. कलावंताचं सारं लक्ष हे अभिव्यक्तीकडे असतं, पण कीर्तनकारांना मात्र कसं असायला हवं तर भक्ताप्रमाणे त्यानं फक्त आणि फक्त उपदेशाचाच विचार करायला हवा आणि तोच उपदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायला हवा, असं श्री समर्थांनी स्पष्ट सांगितले. परमपूज्य अनंतराव आठवले हे संन्यास घेण्यापूर्वी कीर्तन करायचं. त्यांच्या कीर्तनात संगीत किंवा गायन हे बेताचं होतं, पण त्यांच्या कीर्तनातला भाव आणि समाज प्रबोधन ह्याचं जे स्थान होतं ते एक विलक्षण महत्वाचं असं होतं. विदर्भामध्ये प्रल्हाद महाराज नावाचे अत्यंत मोठे सत्पुरुष होऊन गेले. त्यांनी एका रामनवमी उत्सवात एका बाईंचं कीर्तन ठेवलं होतं. कीर्तनाची वेळ टळून गेली तरी देखील कीर्तनाला प्रारंभ होईना आणि साथीदार आले नाहीत म्हणून कीर्तन सुरू झालं नाही. हे जेव्हा प्रल्हाद महाराजांना कळालं तेव्हा त्यांनी अत्यंत मृदू आवाजात त्या बाईंना एक प्रश्न केला. ते म्हणाले, मला सांगा, मूल रडायला लागल्यानंतर त्याची माया आईला येईल की दाईला येईल? त्यांनी काय विचारलं, मूल रडायला लागल्यानंतर त्याची माया आईला येईल की दाईला येईल? निश्चितच आईला येईल. तेव्हा महाराज म्हणाले, भाव हा आईसारखा आहे आणि साथीदार हे दाईसारखे आहेत, त्यामुळे तुम्ही भावानं कीर्तनाला सुरुवात करा. याचा अर्थ काय तर कीर्तनकाराचा त्या कीर्तनातला भाव अत्यंत महत्वाचा आहे. आता आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो की जर असंच श्री समर्थांनी सांगितलंय तर मग कीर्तनामध्ये विनोद, संगीत, अभिनय हे नसायलाच पाहिजे का? तर असं बिलकुल नाही. श्री समर्थ हे स्वतः अत्यंत रसिक होते. धन्य ते गायनी कळा या स्फुट प्रकरणात श्री समर्थांनी गायनाची किंवा गाण्याची किंवा संगीताची फार मोठी महती वर्णन केलेली, फार मोठं समर्थन केलेलं आहे. श्री समर्थ संगीताचे किंवा गाण्याचे किती मर्मज्ञ होते, किती चाहते होते, याचा जर आपल्याला साधारण पाहायचं असेल हे तर तुम्ही लक्षात घ्या, श्री समर्थांनी जे कीर्तनोपयोगी पद्य रचले, अभंग रचले, त्या अभंगाला त्यांनी प्रत्येक अभंग कोणत्या रागात गावा
हे सुद्धा आपल्याला तिथं सांगून ठेवलेलं आहे. मग समर्थ असा विचार करतील का? तर बिलकुल नाही. पण यातून श्री समर्थांना अपेक्षित एक गोष्ट आहे ती अशी की कीर्तन जेव्हा कीर्तनकार संपवतो तेव्हा घरी जाताना लोकांच्या चित्तात संगीत किंवा कीर्तनकार राहू नये, तर भगवंत असावा. श्री क्षेत्र गोंदवल्यामध्ये एका साधना शिबिराचा समारोप करताना केवी बेलसरे असं म्हणाले होते की बेलसऱ्यांना विसरा, महाराजांना विसरा, पण रामराय तेवढे लक्षात ठेवा आणि मग घरी जा. हा भाव कीर्तनकाराजवळ असला पाहिजे. हे प्रतिपादन श्री समर्थांनी केले. ऐसिये सभेचा गजर तेथे माझा नमस्कार, जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताच. हे श्री समर्थ सांगतात. कीर्तनकार हा देवर्षी नारदांची परंपरा पुढे नेतो. कीर्तनकाराकडून अध्यात्म ज्ञानाची गंगा ही सतत प्रवाहित होत असते. हजारो वर्षांपासून हे कार्य अखंडपणे चालू आहे. कीर्तनकार लोकांना प्रपंचाविषयी, परमार्थाविषयी ज्ञानदान करत असतो. आणि अशा या कीर्तनकाराला मानणारा, त्याच्या उपदेशावर वर्तन करणारा असा एक फार मोठा वर्ग आज आपल्या समाजात मला वाटतं आहे. त्यामुळे होतं काय सांगू का की कीर्तनकाराची जबाबदारी ही शतपटीनं वाढते. कीर्तनकाराच्या वाणीला भगवंताचं अधिष्ठान असतं, कारण कीर्तन हे दैवी आहे, अनमोल आहे. श्री समर्थ रामदास स्वामी हे स्वतः भक्तिरसानं ओतप्रोत असं अलौकिक कीर्तन करत असत. भगवंताला जिथे प्रकट व्हावंसं वाटतं अशा कीर्तन भक्तीचा महिमा हा अगाध आहे, अनंत आहे, अमर्याद आहे. भगवत भक्त असणारा सत्वगुणी कीर्तनकार आपल्या कीर्तनानं श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतो. असा कीर्तनकार आपल्या कीर्तनाचं मोल ठरवत नाही. भगवत भक्तीमध्ये किंवा आपल्या कीर्तनामध्ये आर्थिक अडसराची, आर्थिक व्यवहाराची तो काळजी करत नाही. बंधने ही जी असतात, आर्थिक बंधनं, ही त्याच्या मार्गात कधी येत नाही. अशा निष्काम भावनेनं कीर्तन करणारे अनेक कीर्तनकार पूर्वी होते, आजही आहे. आणि आपण जर विचार केला तर अशा कीर्तनकारांमुळेच मला वाटतं ही परंपरा टिकून आहे. श्री समर्थ म्हणतात, नेणपणा सोडू नये, महंतपणा सांडू नये, द्रव्यासाठी हिंडो नये कीर्तन करीत. लोकांमध्ये राहून करण्याची साधना म्हणजे कीर्तन साधना आहे, कीर्तन भक्ती. जेव्हा आपण एखाद्या कीर्तनकाराशी खऱ्या अर्थानं संवाद साधाल तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल की कीर्तनकाराचा अनुभव विश्व हे प्रचंड मोठं असतं, प्रचंड मोठं असतं, अमर्याद असतं. सततचा देश विदेशातला प्रवास असेल, तिथं भेटणारी अनेक प्रकारची माणसं असतील, येणारे अनुभव असतील, त्याच्यासोबत घडणारे सन्मानाचे, अपमानाचे, कडूगोड असे प्रसंग असतील. या सगळ्यांचा स्वीकार करीत कीर्तनकार हा निष्ठेनं आपलं हे व्रत सांभाळत असतो. काही ऋषितुल्य कीर्तनकार तर मान अपमानाच्या पलीकडे जाऊन केवळ भगवत भक्तीसाठी किंवा भगवत भक्तीच्या तीव्र अभिलाषेनंच कीर्तनाला उभे राहतात. बाहेरच्या किंवा बाह्य अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीचा त्यांच्या चित्तावर नकारात्मक प्रभाव होत नाही आणि त्याचा त्यांच्या कीर्तनावरही कधी प्रभाव होत नाही असं मला वाटतं. असा प्रभाव न होऊ देता ते आपलं कीर्तनाचं किंवा त्यांच्या त्या कीर्तन धर्माचं निष्ठापूर्वक पालन करत राहतात. आणि असाच कीर्तनकार
श्री समर्थांना मला वाटतं अपेक्षित आहे. सांडूनिया अभिमान निष्काम करी जो कीर्तन, असा कीर्तनकार श्री समर्थांना अपेक्षित आहे. आता थोडा विचार केला तर व्यवहार कुणाला चुकत नाही बघा. व्यवहार हा आजच्या जगात कुणालाच चुकत नाही. प्रत्येकाला खर्च आहे. नोकरी पेशा माणसाला, अधिकाऱ्याला जेवढा खर्च रुग्णालयात एखाद्या शस्त्रक्रियेला लागतो तेवढाच खर्च मला वाटतं कीर्तनकाराला सुद्धा लागतो. याची जाणीव आज समाजानेही ठेवायला हवी. नाहीतर अनेक ठिकाणी असा अनुभव येतो की त्या कीर्तनकाराच्याच खिशाला शाट बसते आणि त्याला तशा परिस्थितीत ते कीर्तन करावं लागतं. अत्यंत अलीकडचा माझा स्वतःचाच असा अनुभव आहे. काय बोलणार. त्यामुळं समाजानेही कीर्तनकाराच्या मानसन्मानाचा, बिदागीचा, मानधनाचा योग्य तो विचार करायला हवा असं मला वाटतं. पण अशाही परिस्थितीत आजच्याही काळात अगदी अल्प मानधन, बिदागी स्वीकारून वर्षानुवर्ष कीर्तन करणारे कीर्तनकार कितीतरी आहे. या सगळ्या गोष्टीचा, कमी मानधनाचा, कमी बिदागीचा त्यांच्या कीर्तनावर कधी परिणाम होत नाही. कारण मुळात पैसा कमावणं हा त्यांच्या कीर्तन सेवेचा उद्देशच नसतो. कीर्तनाविषयीची तळमळ, आचरण, निष्ठा, निष्कामता अशा गुणांनी युक्त कीर्तनकाराचे पाय धरायला हवे. त्याचं कीर्तन हे एकाग्र चित्ताने श्रवण करायला हवं आणि असं केलं तर आपला त्यातूनच उद्धार होईल. अशा प्रकारे व्रतस्थ जीवन जगणारे जे कीर्तनकार असतात ना, ते ईश्वराला सुद्धा प्रिय असतात. असे जे हरिदास असतात ते भगवंताला देखील प्रिय असतात. श्री समर्थ म्हणतात, त्याचे पाय हो नमावे, त्याचे कीर्तन हो ऐका. कीर्तनाचे न करी मोल, जैसे अमृताचे बोल. ऐसा तोच हरिदास, लटके न म्हणे रामदास. कीर्तनकाराला सगुण आणि निर्गुण यांचा जसा सुरेख समन्वय साधावा लागतो, त्याचप्रमाणे सगुण कथेत सुद्धा कीर्तनकारानं स्थान महात्म्य सांभाळणं हे सुद्धा तितकंच मला वाटतं महत्वाचं आहे, हे समर्थ सांगतात. रामाच्या मंदिरात कृष्णाची कथा, कृष्ण जन्माच्या प्रसंगी गणेशाचं आख्यान असं करून चालत नाही. यामुळे काय होतं तर श्रोत्यांचा विरस होतो. याचा अर्थ देवादेवाचे आपापसात भांडण आहेत का तर असं नाही, पण कीर्तनकारानं थोडाफार श्रोत्यांच्या मानसिकतेचा सुद्धा विचार करायला हवा. जर एखाद्या कीर्तनकाराला मंदिर उद्घाटनाच्या प्रसंगी कीर्तन करायला बोलवलं आणि तिथं जर तो म्हणाला की परमेश्वर हा मंदिरात नसतोच, तो तर माणसात असतो, तर असं केल्यानंतर मला सांगा आयोजकाची किती मोठी पंचायत होईल. किंवा तुम्ही आम्ही आपल्या नवीन घराची वास्तुशांती केली आणि या वास्तुशांतीसाठी त्या निमित्तानं एखाद्या कीर्तनकाराला बोलावलं आणि या वास्तुशांतीच्या कीर्तनात जर कीर्तनकारानं लंका दहनाचं आख्यान लावलं तर ते प्रस्तुत प्रसंगाला धरून होईल का मला सांगा. तर असं करू नये. तारतम्य बाळगून कीर्तन करायला. आपुल्या सुखस्वार्था केलीच करावी हरिकथा, परंतु हरिकथेविना सर्वथा राहोची नाही, हे श्री समर्थांचं प्रतिपादन. अंतःकरण भगवंताविषयीच्या प्रेमानं इतकं भरून आलेलं असावं की त्याच्याविषयी बोलण्याखेरीज पर्यायच नाही, याला कीर्तन म्हणा. अंतर्यामीच्या आनंदाचं निस्वार्थपणे केलेलं मुक्त वाटप याचं नाव कीर्तन आहे. म्हणून कीर्तनकारानं भगवंताच्या प्रेमापोटी भावयुक्त अंतःकरणानं भगवंताचं गुणगान करावं.
भगवंताचं गुणमहात्म्य वर्णन करा. दास म्हणे भावे कीर्तन करावे, परलोकासी जावे जना उद्धरावे, असं श्री समर्थ एका पदात सांगतात. किंवा भक्तिभाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. किती सखोल आणि किती छोटा सूक्ष्म असा विचार श्री समर्थांनी आपल्या या कीर्तन भक्तीत सांगितलेल्या लक्षात येईल आपल्या. कीर्तनकारानं स्पष्ट सुस्पष्ट खणखणीत आवाजात कीर्तन करायला. नंतर काही लोकांना सवय असते बघा, अगदी पोटातलं पाणी न हलता निवांत कीर्तन करायचं. पण असं नसायला. करुणा कीर्तनाच्या लोटे, कथा करावी घडघडाटे, श्रोतयांची श्रवणपुटे आनंदे भरावी, असं श्री समर्थ सांगतात. हा कीर्तनातला भाव असला पाहिजे. एकदा उस्ताद बिस्मिल्ला खान लंडनला गेले होते. लंडनला गेल्यावर तिथलं एक अपरिचित वाद्य त्यांनी हातात घेतलं आणि पहिल्याच प्रयत्नात खूप सुरेख पद्धतीने त्यांनी ते वाद्य वाजवलं. लंडन मधले सारे वादक जे होते, सगळे वादक जे होते, हे पाहून ते सगळे वादक थक्क झाले, चकित झाले. त्यांनी उस्ताद बिस्मिल्ला खानांना प्रश्न विचारला, हे कसं शक्य आहे म्हणाले, हे तुम्ही कसं काय साध्य केलं? तेव्हा बिस्मिल्ला खान यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, मी फक्त फुंकत राहतो, स्वर मात्र परमेश्वर निर्माण करतो. हे बिस्मिल्ला खानांचं उत्तर होतं. लक्षात घ्या. हे तुम्हाला कशासाठी सांगितलं, तर असा भाव कीर्तनकारांना ठेवून मनात धरून कीर्तन करायला हवं. म्हणजे मग ते फक्त प्रजारंजन न राहता भगवत भजन म्हणून गणलं जाईल. कीर्तन हे कीर्तनकाराचं माध्यम असेल तर भगवंत हे त्याचं ध्येय होईल. सांगणं हे निमित्त, तर भगवंत हा हेतू असला पाहिजे. श्री समर्थ असं म्हणतात की कीर्तनकारानं भावपूर्ण अंतःकरणानं कीर्तन करायला हवं. कीर्तन ही केवळ बाह्यकृती नसून ती अंतःकरणातील भक्तिमय अशी एक स्थिती आहे. असंच कीर्तन भगवंताला प्रिय असतं. असं कीर्तन करणारा कीर्तनकार मोठा पुण्यवान असतो, भाग्यवान असतो. याद्वारे या कीर्तनाच्या माध्यमातून तो स्वतः सोबतच इतर अनेक लोकांचं कल्याण साधत असतो, कल्याण करत असतो. समाजात राष्ट्रभक्ती, देवभक्ती, धर्मभक्तीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी विज्ञाननिष्ठ विचारांच्या मार्गावरून चालणारा, भाष्यकाराला वाट पुसणारा आणि सनातन धर्माचा उद्घोष करणारा, श्री समर्थ रामदासांच्या चौकटीत बसणारा असा कीर्तनकार निर्माण करणं, हीच मला वाटतं आजच्या या आपल्या नव्या काळाची सर्वथैव अशी गरज आहे. एवढं बोलतो आणि माझ्या वाणीला इथे पूर्णविराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.